नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत, कारण कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे। तर कामगारांना प्राधान्याने स्मार्ट रेशन कार्ड द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे। तर पुढील 100 दिवसांमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कारवाईच्या कामाचा जो मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला आहे, त्याबद्दल आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत। स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट कार्ड रेशन कार्ड देण्यात यावे। त्याचबरोबर कामगारांना स्मार्ट कार्ड देताना ते कुठलेही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठलेही रास्त भाव दुकानात धान्य मिळेल, तसेच असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहे। तरी ते सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 100 दिवस आराखड्यात अनुषंगाने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे। तर याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। कामगारांना प्राधान्याने देणारे स्मार्ट कार्ड रेशन कार्ड काय असणार आहे, त्यानंतर इथे 100 दिवसांमध्ये अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जे काम आहे ते काय असणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। तर हे रेशन कार्ड आहे स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यासाठी असणार आहे। स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याची सूचना दिली आहे। महाराष्ट्रात कुठलेही रेशन दुकानात धान्य मिळणार आहे त्यांना। त्यानंतर आगामी वर्षात 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन व त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याची सूचना सुद्धा दिली आहे। मागील 6 महिन्यात एखादी अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकेची तपासणी करण्यात निर्देशनास येणार आहे व शिधापत्रिकेमधून मयत व्यक्ती वगळण्याबरोबर 100 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या जी लाभार्थी असणार आहे त्यांची फेरतपासणी करण्यात यावी, हे सुद्धा सांगितलेलं आहे। संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे, यासाठी सर्व रास्ता भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रिक वजन काटे बसवावे, तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचं वितरण करण्यात यावे, असे निर्णय घेतले आहेत। तर लाभार्थ्यांच्या वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्यासाठी दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी। वाहनांचे जिओ टॅगिंग करावे। अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबविणार, हे भर असणार आहे व गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्याची सूचना दिली आहे। खूप आनंदाची बातमी आहे, कारण कामगारांना आता प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांना स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे व कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। कामगारांसोबत लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती आहे ते शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।